साताऱ्याच्या जावळीतील आंबेघर गावात काळ भैरवनाथाची यात्रा सुरू झाली आहे। संपूर्ण गावात यात्रेचा उत्साह दिसतोय। यात्रेमध्ये अनेक पद्धतींचा समावेश आहे। नवस फेडण्यासाठी गावातून दंडासन घातलं जातं आणि ही प्रथा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। संपूर्ण गाव संध्याकाळी देवाच्या पालखीला गोंडा बांधण्यासाठी जातो आणि त्यानंतर देवाची पालखी गावकऱ्यांच्या भेटीला जाते। मोठ्या उत्साहात या ठिकाणी पालखीच्या समोर रिंगण करून छबिण्याचा सुद्धा खेळ रंगतो। काटे म्हणजे एक देवाला भेटण्यासाठी, तो देव ह्या देवाला येणार भेटायसाठी, तर त्या काठीबरोबर कमीत कमी एक 5, 25, 30 लोक यायचीच आणि त्या स्वरूपानं यात्रा ही भरपूर भरायची। काय त्या निमित्तानं हा परंपरा चालू केलेली पूर्वीच्या लोकांनी, की त्या निमित्तानं तरी यात्रा भरपूर भरल, कारण लोकसंख्या ही फार कमी होती। कुठेतरी गजर व्हावा याच्यासाठी हा छबिना म्हणून तो भैरोबाच्या देवळापासून गावाच्या शेवट मारुतीच्या देवळापर्यंत जातो आणि तिथं विसर्जन होतं। अशी छबिनाची परंपरा आहे। गावातील जे काही लोकांनी हे केलेलं असतं, नवस वगैरे बोलले असतात किंवा स्वइच्छेने दंडास्थळ म्हणून असतात, ते गावापासून ते वाजंत्री वगैरे लावून सगळे लोक दंडास्थळ नवीन कपडे वगैरे घालून इथे मंदिरामध्ये येतात आणि तिथून मग तो कार्यक्रम ताज्या यात्रेचा होतो। संध्याकाळी छबिना असतो। ह्या टायमाला सगळ्या सुवासिनी लेडीज वगैरे देवाचं दर्शन वगैरे गोंडा बांधतात, हे करतात, कुणाचं काय असेल ते, आणि संध्याकाळी मग 10 वाजता 12 वाजता इथून छबिना निघतो आमचा। ही गावची परंपरा आहे। गोंडा बांधण्याची परंपरा ही पूर्वपारंपरिक चालत आलेली आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की गोंडा देवाला जर आपण बांधतो, तो नवस केलेला असतो किंवा आपल्या सगळा संसार किंवा आपला मुलं बाळ तिथे सगळी सुखी राहावीत, सगळे गोंड्याचा जसा रंग वेगवेगळा असतो त्या पद्धतीनं त्यांचा शिक्षणाचा म्हणा, सांस्कृतिक म्हणा, आर्थिक दृष्टीने म्हणा, सगळं त्यांचं व्यवस्थित चालावं ह्या दृष्टीनं गोंडा बांधला जातो।